तर मित्रांनो, माझा एकच उद्देश आहे की जे काही तुमचे इश्यू आहेत, जे काही तुमचे प्रॉब्लेम आहेत, हे थोडक्यात चांगल्या पद्धतीने सायंटिफिक रित्या आपण कसं ट्रीटमेंट देऊ शकतो त्याच्यावर माझा जास्त भर असतो. या दोघांचं जर कॉम्बिनेशन जर तुम्ही प्रॉपरली यूज केलं आणि प्रॉपरली ट्रीटमेंट करून घेतली. नमस्कार मित्रांनो, माझ्याकडे स्मॉल पेनिसचे खूप पेशंट येतात. त्यांची कंप्लेंट असते की डॉक्टर साहेब, माझं इंद्रिय खूप लहान आहे आणि त्याच्यामुळं केव्हा केव्हा वैवाहिक जीवनामध्ये त्यांना अडथळे येतात किंवा त्यांचा कॉन्फिडन्स नसतो किंवा त्यांचं लग्नाचं म्हणजे आपल्या लग्नानंतर आपला पार्टनर हॅपी राहणार का, सॅटिस्फाईड राहणार का, आपण तिला संतुष्ट करू शकतो का नाही, असं बऱ्याच गोष्टी त्यांचा विचार करून केव्हा केव्हा त्यांना परफॉर्मन्स अँझायटी पण त्यांच्या माइंडमध्ये डेव्हलप होऊन जाते. तर अशा स्मॉल पेनिस बद्दल आज माझ्या क्लिनिकमध्ये जे अत्याधुनिक उपचार पद्धती आहे त्याच्याबद्दल आज आपण या व्हिडिओद्वारा इन शॉर्ट सायंटिफिक इन्फॉर्मेशन घ्यायचा नक्कीच प्रयत्न करूया. मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट गेल्या 40 वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने चांगलं सेक्स एज्युकेशन द्यायचा प्रयत्न करीत आहे, तुम्हाला मार्गदर्शन द्यायचा प्रयत्न करीत आहे. बरेच माझे 1000च्या वर व्हिडिओ आज मी पब्लिश केलेले आहेत आणि त्याचे जर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितले तर मला वाटतं कोणत्याही औषधाची किंवा डॉक्टरांची तुम्हाला गरज भासणार नाही. असे काही घरगुती उपचाराबद्दल पण तुम्हाला मी सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केलेल्या आहेत. तर मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला या गोष्टी सांगतो आहे आणि मार्गदर्शन करीत आहे. खरोखर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडले तर नक्कीच आपल्या मराठी बांधवांना शेअर करून मला पण मदत करा आणि त्यांना पण मदत करा. तर मित्रांनो, आजचा जो आपला व्हिडिओ आहे की स्मॉल पेनिसचे माझ्याकडे 10 पैकी 8 पेशंट कंप्लेंट करतात की डॉक्टर साहेब, माझं इंद्रिय खूप लहान आहे. केव्हा केव्हा त्यांचं सायकोलॉजिकल असू शकतं, कारण की त्यांना पेनाइल अँझायटी डेव्हलप होऊन जाते. जर ते पोर्नोग्राफीचे जे स्टार असतात किंवा आपल्या मित्रांचं बघून केव्हा केव्हा कम्पेअर करून त्यांच्या मनामध्ये पेनाइल अँझायटी तयार होऊन जाते आणि त्या पेनाइल अँझायटीवर आम्ही आमच्याकडे जे काही अँटीसायकोटिक काउन्सिलिंग द्वारा ट्रीटमेंट करून आम्ही त्यांना चांगलं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतो. पण खरोखर हायपोगोनाडिझम सारखे केसेस असतात ज्यांची जे लिंगाची ग्रोथ आहे ती लहानपणापासूनच दिसून येत नाही. कुठं ना कुठं वाढत्या वयामध्ये त्यांना काहीतरी मिनरल डिफिशियन्सी, व्हिटॅमिन डिफिशियन्सी किंवा हार्मोनल डिफिशियन्सी असल्यामुळं त्यांची जे ॲडल्ट एजमध्ये जितकी वाढ झालेली पाहिजे तेवढी दिसून येत नाही आणि त्यासाठी माझ्या क्लिनिकमध्ये मी इंट्रोड्यूस केलेलं आहे ही मोडस शॉकवेव्ह थेरपी. आता ही मोडस शॉकवेव्ह थेरपी नुसती आम्ही फक्त शॉकवेव्ह थेरपी देत नाही, तर शॉकवेव्ह थेरपी बरोबरच आम्ही आमच्या क्लिनिकला असलेली व्हॅक्यूम थेरपी डिव्हाइस, ज्याला आम्ही पेनाइल जिम म्हणतो किंवा पेनाइल एक्सरसाइजर म्हणतो, ही पण थेरपी आम्ही देतो. या दोघांचं जर कॉम्बिनेशन जर तुम्ही प्रॉपरली यूज केलं आणि प्रॉपरली ट्रीटमेंट करून घेतली तर मला वाटतं तुमची इंडियामध्ये ग्रोथ होण्यासाठी किंवा वाढण्यासाठी नक्कीच या दोन थेरपीच्या तुम्हाला नक्कीच चांगली मदत होऊ शकते. जर तुम्हाला असं वाटत असेल की इंद्रिय लहान आहे आणि तुम्हाला काही ट्रीटमेंट पाहिजे असेल तर केव्हाही मला माझी अपॉइंटमेंट घेऊन माझ्या क्लिनिकमध्ये या, भेटा. या शॉकवेव्ह थेरपी बद्दल सगळी डिस्कस करा. व्हॅक्यूम थेरपी बद्दल तुम्हाला मी पूर्ण एक्सप्लेन करेल आणि काही अजून काही ऑइल वगैरे काही असतील तर ते पण देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. तर मित्रांनो, माझा एकच उद्देश आहे की जे काही तुमचे इश्यू आहेत, जे काही तुमचे प्रॉब्लेम आहेत, हे थोडक्यात चांगल्या पद्धतीने सायंटिफिक रित्या आपण कसं ट्रीटमेंट देऊ शकतो त्याच्यावर माझा जास्त भर असतो. तर मित्रांनो, ही शॉकवेव्ह थेरपी तुम्हाला आठवड्यातून 2 वेळा घ्यावं लागते, कमीत कमी 12 आठवडे घ्यावं लागते. आणि ही जे व्हॅक्यूम थेरपी डिव्हाइस आहे हे तुम्हाला 20 मिनिटं सकाळी आणि 20 मिनिटं संध्याकाळी असं तुम्हाला 6 महिन्यापर्यंत हे ट्रीटमेंट करावं लागते. हे ट्रीटमेंट केल्यानंतर नक्कीच तुमच्या इंडियामध्ये काही ग्रोथ दिसून येईल. तुम्ही ट्राय करू शकता. आणि जर तुम्हाला लग्नाला सामोरं जायची भीती असेल किंवा दडपण आलं असेल किंवा खूप संकोच आलं असेल तर नक्कीच माझ्या क्लिनिकला भेट देऊन नक्कीच तुमचं जे प्रॉब्लेम आहे तुम्ही सॉल्व्ह करून घ्या. कारण की बरेच माझ्याकडे असे रुग्ण पण येतात की फक्त इंद्रिय लहान असल्यामुळं जेव्हा 45-50 वर्षामध्ये येतात माझ्याकडं आणि मला सांगतात की डॉक्टर साहेब, माझं इंद्रिय खूप लहान होतं, त्याच्यामुळे मी माझ्या पत्नीला संतुष्ट करू शकत नाही म्हणून मी विवाह केला नाही. असे बरेच लोक येतात. तर अशी पाळी तुमच्यावर आली नाही पाहिजे. काही भ्यायची गरज नाही. आज तुम्ही ओपनली माझ्याकडे केव्हाही येऊ शकता, चांगलं प्रॉपर डिस्कशन करू शकता. माझे व्हिडिओ बघून तुम्ही चांगलं प्रॉपर काउन्सिलिंग करून घेऊ शकता. धन्यवाद मित्रांनो.